दलित वस्ती सुधार योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेल्या रस्त्यामुळे समर्थ कॉलनीतील चौधरी व सोनावणे यांच्या घरापर्यंतच्या दोन्ही बाजूच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या बुजवल्या असल्यामुळे नाल्यातील पाणीवर फ्लो होऊन रस्त्यावर येत असल्यानं परिसरातील नागरिकांना समस्या निर्माण झाल्या आहेत। त्याचप्रमाणे रस्त्यावर आलेल्या पाण्यातून सरपटणारे प्राणी, विंचू अशा उपद्रवी कीटकांचा रस्त्यावर वावर राहून जीवितहानी होत असल्याचा आरोप करून नाल्या दुरुस्त करण्याची मागणी घेऊन अनिल रामदासराव चौधरी यांनी मोर्शी नगर परिषद कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे। उन्हाळ्याचे दिवस असताना भर उन्हात नगर परिषद कार्यालयासमोर बसून आपल्या मागण्या प्रशासनासमोर आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्या आहेत। रोड बनवला उजळे बिल्डिंग पासून तर अशोक सोनवणे यांच्या घरापर्यंत, त्याच्यानंतर रोड बनवला, चांगल्या प्रकारे बनवला, पण ज्या चौधरी आणि सोनवणेच्या घरासमोर ज्या नाल्या होत्या दोन्ही त्या फोडल्या। फोडल्यामुळे काय झालं, कसं साप, विंचू, मच्छर सगळे प्राणी असे सरपटणारे प्राणी भरपूर प्रमाणात निघत आहे, घरात जात आहे, दुर्गंधी येत आहे। त्याच्यानंतर ते भाग आता बांधून कोण देईल। त्याचप्रमाणे आंदोलनकर्ते अनिल चौधरी घर व खुला प्लॉट कुटुंब प्रमुखाच्या मृत्यूनंतर वारसा हक्काने फेरफार घेतला नसल्याचे देखील ठिय्या आंदोलनातून केलेल्या मागणीत नमूद केलं आहे। या बाबतीत नगर परिषद प्रशासनाला अनेकदा अर्ज विनंती करून देखील समस्या निकाली काढल्या नसल्यानं ठिय्या आंदोलनाची भूमिका घेतली असल्याचं उपोषणकर्ते अनिल चौधरी यांनी सांगितलं। या बाबतीत नगर परिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय। निवेदनातील मागण्यांवर नगर परिषद प्रशासनानं तोडगा न काढल्यास आंदोलनाची भूमिका तीव्र करणार असल्याचं अनिल चौधरी यांनी सांगितलंय। जनमत लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।